कोणी काही बोललं, काही सांगितलं, काही इश्यू केला तर ही मानसिकता बदलणार नाही. लोकांनी भाजपला निवडून द्यायचं ठरवलं आहे. आमच्या महायुतीला मुंबईत निवडून द्यायचं ठरवलं आहे. अजित पवार थेट भाजपच्या इथल्या स्थानिक नेत्यांच्या अंगावरती आले. तुम्ही थोड्याफार पेशन्स ठेवून प्रतिवाद करायचा प्रयत्न केला तर तो जाणीवपूर्वक होता का? राज्यातली घडी विस्कटायला नाही, असं आहे की मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. ज्यावेळी आम्ही हे घोषित केलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला युती करता येणार नाही आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की मी स्वतः मागच्या काळामध्ये आपल्यासमोरच सांगितलं होतं की आम्ही ही युती करणार नाही, पण आमच्या लढती मैत्रीपूर्ण असतील, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलणार नाही. आणि ते शेवटपर्यंत पाहिलं. दादांनी ते पाहिलं नाही. का पाहिलं नाही मला माहिती नाही. वरिष्ठांकडे तक्रार करणार तुमची माझी हो दिल्लीत. चला चांगलं, माझ्याच वरिष्ठांकडे ना. ठीक आहे, कर. असं म्हटलंय की असं आहे आमचा आपण जर मागच्या काळातला कारभार बघितला असेल तर आमचा प्रयत्न विरोधकांनाही सोबत घेण्याचा आहे. त्यामुळे दादा तर तसे काय पुण्यामध्ये विरोधक आहे, बाकी विरोधक नाही आहेत.